नमस्कार, मी विलास सावडे. आपण पाहतात ज्वालादीप न्यूज नेटवर्क आणि आपण जुळणार आहोत सावडे सरांसोबत. नेमका यांचा परिचय आपण त्यांच्यापासूनच जाणून घेणार. सर, आपला परिचय द्या. नमस्कार, मी MS सावडे, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी, धारणी. तुमचा पहिला मुद्दा म्हणजे तुमच्या सोबत असं काय घडलेलं आहे जे आपण सांगणार. माझा एवढा मुद्दा आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये तर धारणीचे तहसीलदार हे वर्ग 2ची वर्ग 1 जमीन करतात आणि कोणत्याही शासनाला पैसे न भरता स्वतः त्यांनी पैसे गडप केलेले आहे. शेकडो लोकांची त्यांनी वर्ग 2ची वर्ग 1 जमीन केलेली आहे. त्यानुसार आम्ही त्यांना माहितीचा अधिकार मागितला असता त्यांनी आमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले 2024मध्ये. 2025मध्ये त्यांनी दुसरा गुन्हा 420चा गुन्हा दाखल केला. रीतसर मी मंडळ अधिकारी असताना ज्या तलाठ्यांनी जो फेरफार घेतला माझ्या आईच्या नावाने, तो फेरफार नायब तहसीलदारांनी मंजूर केलेला होता. परंतु 15-20 वर्षाचा कालखंडानंतर त्यांनी आकस आणि सूटबुद्धीने माझी आईची नावाने असलेली 5 एकर जमीन सरकार जमा केली. तदनंतर रिटायर झालेला, सेवानिवृत्त झालेला तलाठी याच्याकडून खोटे रिपोर्ट घेऊन माझ्यावर 3रा पण गुन्हा दाखल करण्याच्या बेतात आहे. त्यामुळे संबंधित तलाठी जो होता त्यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्यापूर्वी मी त्याचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हासुद्धा दाखल केला आहे. आजही लोक दिवाणी कोर्टामध्ये न्यायालयीन चक्रा मारत आहे आणि आतापर्यंत ते केस परिपूर्ण झालेले नाही आहे. तरी तहसीलदार माझ्यावर आकस आणि सूटबुद्धीनं गुन्हे दाखल करण्याच्या प्रयत्नात राहते. माझी हलाखीची परिस्थिती असल्यामुळे मानसिक, शारीरिक, आर्थिक भूदंड होते. केव्हा माझं काय होईल त्यावेळेस सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार धारणी यांची राहील, एवढं माझं म्हणणं आहे. जसं की आपण बोलले आहात की माझे जे सर्वस्व मला काही झालं याची सर्वस्व जबाबदारी तहसीलदार यांची राहील, तर या संदर्भात आपण काय बोलणार आहात. जो मला मानसिक शारीरिक त्रास झाला, आर्थिक त्रास झाला, त्यामुळे माझे काही कमी जास्त झालं, प्रदीप सेवाडे तहसीलदार धारणी हेच जबाबदार राहतील. ते आता सेवारीत कुठं आहेत सध्या? ते धारणीला आहे. धारणीला आहे. आणि तुम्हाला तुमच्या जीवाला म्हणा कमी जास्त झालं तर याचे सविस्तर जबाबदार तहसीलदार राहतील. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेला काय आवाहन करणार आहात, या संदर्भातून काय शिक मिळणार आहोत? जनतेला एकच आवाहन करायचं आहे की आपण रीतसर जिल्हाधिकारी कार्यालयामधून वर्ग 2ची वर्ग 1 जमीन करायला हवी. कारण की धारणीच्या तहसीलदारांनी सर्व बोगस केलेले आहेत, बोगस कामं केलेले आहेत. आणि जे विनोदा भावेंनी जो भूखंड जमीन दिलेली होती ती जमीन त्यांनी सुद्धा वर्ग 2ची वर्ग 1 केलेली आहे, असे माझे मत आहे. असे किती प्रकरण आहेत की त्या तहसीलदाराने केले, असे काही प्रूफ तुमच्याकडे असतात? आमच्याकडे 177चा आता सध्या पुरावा आहे आणि त्यांनी शेकडो प्रकरण अजून अद्यापपर्यंत गेलं आहे. 23मध्ये त्यांनी आम्हाला 117 लोकांची यादी दिली होती, 177 लोकांची. तदनंतर त्यांनी 23 पासून तर 26 लागलेला आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचे त्यांनी कामं केले आहेत. बघा, तुम्ही याच्या आधी पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले होते. बरोबर आहे. त्या संदर्भात आपण काय माहिती देणार आहात? ते काय उपक्रम होता तुमचा? आता आम्ही तहसीलदार प्रदीप सेवाडे यांच्यावर SP आर्थिक गुन्हे शाखा, एंटीकरण ब्युरो, कलेक्टर, कमिशनर यांच्याकडे अर्ज सादर केलेले आहेत. अर्ज सादर करून आतापर्यंत चौकशी झालेली नाही. तर आतापर्यंत तुम्ही त्या जे चौकशीच्या तुम्ही समाधान आहात का? नाही. तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा त्या संदर्भात जे काही अधिकारी येतील त्यांना काय विनंती कराल? आम्ही त्यांना 24मध्येच विनंती केली होती की बाबा यांनी असे जे वर्ग 2चे वर्ग 1 प्रकरण चालू आहे, तर कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी एक पथक नेमलं होतं. ते पथक नेमून त्यांनी तहसीलदार धारणीला जाऊन पथक नेमून त्यांनी ते रेकॉर्ड जप्त केलं. रेकॉर्ड जप्त करून कमिशनर ऑफिसला जमा केलं. तदनंतर काही दिवसांनी तेच रेकॉर्ड त्यांनी तहसीलदारांना परत केलं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. जर हा मुद्दा मार्गी लागला नाही तर आपली पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका हीच राहिली, आम्ही आमरण उपोषण करणार आहे किंवा त्यामध्ये आमरण उपोषण करून आम्ही आमच्या न्याय मागण्याचा प्रयत्न करत राहणार. चला बघूया याकडे प्रशासन किंवा अधिकारी याकडे किती प्रमाणात लक्ष देतात. धन्यवाद.